तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अपर्णा मराठी ब्लॉग ह्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे शेजवानच्या शेंगा. तर आमच्याकडे याला मुंगनाच्या शेंगा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मी इकडे ठेवलं आहे तेल गरम करायसाठी. तेल गरम केल्यावर मी टाकत आहे आता त्याच्यामध्ये कांदे, म्हणजे प्याज म्हणतात त्याला, प्याज. तर ते टाकत आहे मी. आणि खूप सारे असे प्याज चिरून घेतले आहेत, म्हणजे पाच सहा प्याज असे चिरून घेतले आहेत. आणि त्याला बारीक बारीक तुकडे करून मस्त असे लसूण अद्रक वगैरे असं मिक्स करून त्याला असं भाजून घ्यायचे आहे छान असं. म्हणजे थोडं भाजला की मसाला चांगला होतात ना, तर त्यामुळे त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि भाजला की थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यायचं, की जेणेकरून आपलं मिक्सरच्या पाटले नुकसान न झालं पाहिजे, त्यामुळे त्याला थंड होऊ द्यायचं थोडं. तर बघा, वरून मी आता जिरं टाकत आहे. तर जिरं टाकल्यावर आता मी त्याला थोडं फिरून घेणार आहे, जेणेकरून ते मिक्स होऊन गेलं पाहिजे. तर मी जिरं टाकलं आहेत आता. आणि आपले इकडे पेस्ट होतच आले आहे, थोडे हलके आता झाले आहेत बघा. अजून त्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते चांगले असे थोडे काळपट आले पाहिजे आणि आपल्या भाजीचा मसाला छान व्हावा, म्हणून थोडं अजून करपून घ्यायचे त्याला. आणि इकडे आपले आता प्याज झाले आहे छान असे करपून. आणि मुलगा मदत करत होता, आणि सगळं काही हँडल करणं दोन मुलाला सांभाळून हँडल करणं खूप मुश्किल जातात. आणि खूप दिवसाच्या बाद मी व्हिडिओ टाकला आहे, तर तुम्ही नक्कीच बघावा. आणि इकडे मी मिक्सरच्या पॉटमध्ये आता मी हे प्याज काढून घेतले. प्याज थंडे झाले होते. इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे, आणि मी कॅटलीनच तेल टाकत आहे. तर मी माप असं काही ठेवलं नाही की तेल असं टाकायचं, त्यामुळे मी सांगत आहे की मी कॅटलीनच तेल टाकत आहे. आणि इकडे आपण आता गॅस जळून घेतला आहे. आणि इकडे मी तुम्हाला असे मुंगनाच्या शेंगा आहेत ह्या दाखवत आहेत बघा. तर इकडे आपलं तेल तपतच आलं आहे. तर ह्या मुंगनाच्या शेंगा कशा वाटत आहे ते पण सांगा. सगळे याचे वाफ काढून घ्यायचं असतं, शिरून घ्यायचं असतं तेल असं छान असं मग त्याची जे तुकडे आहेत ते करावा लागतो. आणि मी आता इकडे टाकत आहे जो मी पेस्ट काढला होता कांदे अद्रकचा लसणचा वगैरे, तो पेस्ट इकडे मी टाकत आहे याच्यामध्ये. तो पेस्ट आपला इकडे टाकला आहे. आणि मिक्सरच्या पॉटचं जे सगळं काही होतं तर पिसलेला पेस्ट असा चिपकून होता, तो पण मी सगळं असं काढून मस्त छान असं टाकून दिलं आहे मिक्स कढईमध्ये. तर बघा, तर तुम्हाला कशी वाटणार भाजी, तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला समजणार. आणि रेसिपी पण नक्कीच तुम्ही लास्टपर्यंत बघा. पूर्ण रेसिपी मी शेअर केली आहे तुमच्यासोबत, टायमातून टाईम काढून शेअर केली आहे. तुम्ही पण टायमातून टाईम काढून व्हिडिओ बघावे हेच विनंती, आणि लास्टपर्यंत बघावे ते पण. आणि यात स्किप नका करू, आणि व्हिडिओला हाईप करत जा, की जेणेकरून दुसऱ्याकडे पोचणार व्हिडिओ, त्यामुळे. आणि इकडे लसणची मी पॅकेट टाकत आहे. तर ते गावाला पॅकेटच भेटतात ना, ते पॅकेट टाकत आहे मी. तर छान भाजी लागतात त्या पॅकेटाने पण. आणि मी अद्रक लसूण ऑलरेडी टाकलं होतं याच्यामध्ये. तर त्याच जेव्हा कापले तेव्हा मी टाकलं होतं अद्रक लसूण, तर त्यामुळे जरुरी नव्हतं, पण मी होतं ना त्यामुळे मी दिलं टाकून. तर इकडे मी चिकन मसाल्याची जे ग्रेव्ही असतात ना, ते थोडी टाकून घेतली आहेत. चिकन मसाल्याची ग्रेव्ही टाकली आहेत. आणि इकडे चिकन मसाल्याचं पॅकेट पण टाकणार आहे मी. तर मित्रांनो, आपला इकडे मसाला करपत आला आहे. तर खूप छान अशी भाजी होणार आहे. तर लास्टपर्यंत तुम्ही बघावे. आणि अशी रेसिपी कोणी बघितली आहे आणि केली पण आहे ते पण सांगा. आणि तुमच्याकडे शेजवानच्या शेंगाला काय म्हणतात ते पण सांगा. आमच्याकडे मुंगनाच्या शेंगा म्हणतात, तुमच्याकडे अजून काही म्हणत असेल ते सांगा. आणि मी इकडे टाकत आहे चिकन मसाला एव्हरेस्टवाला, त्याने खूप छान भाजी बनतात. आणि मी कुठल्या पण भाजीमध्ये टाकत असते तो मसाला, खूप छान भाजी बनतात त्याने. तर इकडे मी फुल गॅस केला आहे, आणि फुल गॅसवर छान असे मी मसाला करपू देत आहे, जेणेकरून तो मसाला खाली पण नाही टिकला पाहिजे. आणि खूप छान असे फिरवत आहे त्याला बघा. तर इकडे माझा मुलगा गॅसची बटन फिरवत आहेत आणि खूप मस्ती करत होता, तर त्यामुळे थोडा व्हिडिओ
जमत नव्हता, तरी पण मी व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि इकडे मी टाकत आहे तिखट टाकला आणि तिखट थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे अजून मी थोडं जास्त टाकलं आहे. आणि कशी वाटत आहे भाजी कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझे ब्लॉग कुठून बघता ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नव्हता, तर मी म्हटलं चला काहीतरी टाकूया. आणि आपली यूट्यूब फॅमिली आपल्या ब्लॉगची वाट बघतात, त्यामुळे मी काहीतरी म्हटलं थोडं नाही थोडंफार काहीतरी बनवून टाकावा एखादा ब्लॉग. आणि नवीन रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, मी फर्स्ट टाईमच रेसिपी टाकली आहे. तर तुम्हाला कशी वाटतात ते पण सांगा तुम्ही. आणि इकडे आपला मसाला करपत होतच आला आहे, तर इकडे मिक्सरमध्ये पाणी टाकून थोडंसं मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि आता मग शेंगा टाकणार आहे. तर तुम्हाला दिसणारच आहे लास्टपर्यंत. व्हिडिओ स्किप नका करू. आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट खूप कायम असाच राहू द्या. आणि माझा जो दीक्षाभूमीवाला ब्लॉग आहे खूप छान असा तो ब्लॉग झाला आहे. आणि ब्लॉग खूप छान झाला आहे आणि खूप छान व्ह्यू पण आले आहे. 24,000 लोकांनी बघितला त्याला आणि खूप छान वाटला. तर मला तो ब्लॉग बघून माझा फर्स्ट ब्लॉग होता तो. तर इकडे मी मीठ टाकत आहेत आता. तर मीठ टाकून झाला तर मी आता याला फिरून घेणार आहेत, जेणेकरून पूर्ण मिक्स झालं पाहिजे ते मीठ, त्यामुळे मी याला फिरून घेणार आहेत. आणि इकडे मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि हलवून ते त्याच्यामध्ये भाजीच्या याच्यामध्ये टाकणार आहे. की थोडं पाण्याची कमतरता वाटत होती, थोडं टाकायचं. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोड्याच वेळामध्ये शेंगा टाकणार आहे. ते तुम्हाला दिसणारच आहे. आणि तुमच्याकडे काय म्हणतात त्या शेंगायला ते पण सांगा तुम्ही. आणि जास्तीत जास्त ब्लॉगला सपोर्ट करा. आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या. आणि खरंच तुम्ही मागच्या ब्लॉगला खूप छान सपोर्ट केला, मला मनापासून धन्यवाद सर्वांचं. आणि असेच सपोर्ट राहू द्या ब्लॉगला. आणि आपल्या चॅनलला पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आपल्या चॅनलवरचे. तर बघा इकडे आपला थोडं तडतड होऊन राहिला आहे रस्सा. आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया शेंगा. तर शेंगाईला मी थोडं शिलून घेतलं होतं आणि वाफ वगैरे त्याचे सगळे काढून घेतलेत. आणि मग आता मी तेल टाकत आहेत. तर बघा मी आता शेंगा टाकल्या आहेत आणि शेंगा टाकल्या आणि तेल आता मी थोडं खोडून घेणार आहेत. आणि पूर्ण शेंगा अशा मी धुवून टाकल्या आहेत. पहिले टाकायच्या पहिले शेंगा धुवून टाकल्या आहेत मी. शेंगाईला असं धुवून टाकलं आणि छान असं कढईमध्ये मी टाकलं आहे त्या शेंगा. आणि धुतल्याशी कुठलीच वस्तू टाकायची नाही, कुठलीच असो वांगी वगैरे सगळे काही धुवूनच टाकायचे, जेणेकरून आपल्याला नुकसान ना हो. आणि त्यामुळे धुवून टाकायचे. तर बघा इकडे किती छान दिसत आहेत भाजी. आणि तुमच्याकडे पण अशीच बनवते का रेसिपी ते पण सांगा मला. आणि थोडं तेलाची कमतरता वाटत होती त्यामुळे. आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्या रेसिपी सगळ्या हाय रेसिपी आहे, म्हणजे जास्तीत जास्त मसाल्यावाल्या रेसिपी आहेत. तुम्हाला जे पण दिसणार ते मसाल्यावालीच रेसिपी दिसणार आहे. हलकी फुलकी पाण्यावाली एक पण रेसिपी नाही दिसणार आहे. तर बघा आता किती छान इकडे आपली भाजी तडतड होत आहे. आणि 10 मिनटामध्ये भाजी शिजून तयार होणार आहे. तर तुम्ही बघा समोर मी पीक लावले आहे भाजी शिजलेल्या याची व्हिडिओ मी काढायला विसरली होती. तर खूप छान अशी भाजी झाली आहे. तर चला सर्वांना बाय बाय, भेटूया दुसऱ्या ब्लॉग.